माऊली माऊली रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर धाकटी इथे आपण म्हणजेच ताकई खोपोलीच्या जवळ आहे. तर इथे आपण पोहोचलेलो आहोत. तर कार्तिक महिन्यामध्ये आपण बघतो की पंढरपूरला यात्रा भरलेली असते. तर तिथे तर आम्हाला जायला भेटलं नाही. आणि ज्यावेळेस प्रबोधिनी एकादशी असते व पंढरपूर येथे यात्रा असते तिथेच संत नामदेव महाराजांची जयंती असते. तेव्हा आम्हाला पंढरपूरला जाण्याचा योग न येता आम्ही धाकट्या पंढरीला जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेतलं. इथे सुद्धा यात्रा भरते. खूप छान असे वाटते, कारण ही यात्रा जी आहे ती कार्तिक पौर्णिमा ते आळंदी यात्रा जेव्हा असते तेव्हाच इथे सुद्धा यात्रा भरलेली दिसते. खूप मोठी अशी यात्रा असते. खूप सारे दुकान असतात. खूप सारे कॉम्पिटिशन तिथे चालतात. पंढरीमध्ये अनेक स्पर्धा चालतात. त्या स्पर्धा म्हणजे क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो, आणखी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ह्या स्पर्धा चालतात. तर ह्या धाकट्या पंढरीमध्ये आपणाला यात्रेमध्ये आल्यावर खूप छान असे वाटते. आणि या यात्रेमध्ये अनेक वस्तू आपण विकत घेतो, खाऊ खायला मिळतो. आणि इथले जे पुजारी आहेत ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपणाला माहिती देतात. आणि आपल्याला असं वाटतं की आपण छानपैकी इथे दर्शन घेऊ शकतो. तर या यात्रेमध्ये आपणाला खूप सारे वेगवेगळे अनुभव येतात. आणि अशा या अनुभवातून आम्ही इथे बघितलं की खूप छान असं वाटलं. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपणसुद्धा पंढरपूरला जाण्याचा योग नाही आला, तर आपण इथे येऊन ह्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेऊ शकतो. हे आपल्या जवळच आहे. आणि ताकई हे गाव खोपोलीच्या जवळपास आहे. तर इथे खूप सारा मोठा असा यात्रा आहे. तर यामध्ये लहान मुलं, मोठी माणसं सगळेजण आनंद घेऊ शकतात. इथे खूप साऱ्या खेळणी असतात. खूप सारे वेगवेगळे असे आपणाला खेळणी बघायला भेटतात आणि त्याच्यात बसून आपण आनंद उपभोगू शकतो. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारची यात्रा इथे आम्हाला बघायला भेटली आणि आमचं मन प्रसन्न झालं. तो अनुभव आम्ही तुम्हाला इथे सांगितलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. व्हिडिओ आवडला